नमस्कार. राव काय कपडे ते किती आहे ते पडले ते का बाई. आता एक बादलीच भरली, दोघच आहे राहायला आम्ही. इथं भांडी पडली ते आता स्वयंपाक ती केलेली, जेवण ती झालेली, आणि तिकडं साडी ती टाकली वाळायला, आणि त्यांनी पॅन्ट आणि ते बरमुडा धुतलेलं तेवढाच. तर पाणी सुटलंय तवर म्हणलं दाखवावं, नाही तर तुम्हाला वाटेल खरंच त्यांनी कपडे सगळे धुतले ते का काय. तर तसं काही नाही बरं का, त्यामुळे म्हणलं दाखवावं. अरे ताई तिकडे भांडी घासायची आहे का. सगळी आमची कशी की जायची तयारी चालली आहे. डरमात हो का एवढं पाणी भरले. तर किती कपडे धुवून आता. हे आपल्या भाऊजीला दिली गाडी आता वापरायला. उघडत पाणी झाकून ठेवा. पाणी झाकून ठेवा, नाही तर पुढे ठेवा. पुढंच ठेवा, पुढंच ठेवू द्या भाऊजी. कॅन्ड तिथं लय तापल पुढं. तिथनं सगळं बिराडा खाली पाणी जाईल. तर चाललाय पसारा ठेवायचा आणि नमस्कार घालायचा राहिला होता. मला तर घेतलाय खाया पुरता, काय घेतला नाही. आता ही जेवढं लागतं ते परत कुठं सामान, मग सगळं खराब होईल सामान, त्याच्यामुळं. कावी कुठे का कावी दिसत ना मला. कुठं आहे पत्रा बांधते. व्हिडिओ मध्ये लय दिवस झाला मी म्हणतो ते दाखवून सामान, पण काय दाखवून झालं नाही. तर बघू आता. तर आता बाहेर पसारा बांधताना बाहेर निघलं तेवढं डबगच भरलेला आहे. तर जाऊ दे आता. काय राहिलं होतं. सावली सगळे तुझ्या तोंडावर पडते. सावली सगळे तुझ्या तोंडावर. तर तिथं आंघोळीला गेल्यावर आपल्याला बादली ते लागेल की, त्याच्यामुळं आता हे एवढे. तर आता ही ह्यांना कपडे घालायला ठेवली ती. ती मला म्हणते घे आणि परत हे करतात. तर भाऊजी तिथं अँगल आहे तेवढं घरी न्या, कुणी तर न्या. तर ही ड्रायव्हर आपला काय लांबचा नाही, तर भाव आहे बरं का ड्रायव्हर. बया मग तुम्हाला माहित नाही पण मला माहित आहे की. लय टेन्शनच आलं की ड्रायव्हरला टेन्शनच आलं की. डोक्यालाच हात लावला की डायरेक्ट. आपली वाळा घातलेली कपडे काढली का. काढली. कुठं इथं ठेवली का घरात. हा आता आंबट चिटवाशीन संग घेतली असते तर बरोबर झालं असतं. वाळली होती. चला चला परत यायला पोराला त्या उशीर घेऊन. बघा आता आमच्या नवऱ्याचं तर लयच कौतिक असतं या. तर सगळ्याच्या कमेंट चांगल्या आल्या की तू आजारी आहे म्हणून किती काळजी. तर बाकीचे मी सगळे कपडे धुतले ती बरं का. तो पांढरे शिपट पॅन्ट तर उमटले. निर्म्यात तू काढली. निर्म्यात घातली होती हो त्यांनी कपडे. पांढरे शिपट झाले. तरी म्हणलं हात का त्यांना एवढे झाले. तर जाऊ दे. भाऊजी या बरं का तिकडे बारामतीला मारा एक चक्कर. भाऊजी ध्यान राहू द्या. आणि भाऊजीनं सगळी आपल्याला मदत केली बरं का. भाऊजी तर मारायला ते सगळं भाऊजी सगळ्या गोष्टीला मदत करतात. सगळ्या गोष्टीला भाऊजीचं बी नशीब माझ्यावानीच आहे. सगळ्यांसाठी आटापिटा करायचा आणि वेळ आल्यावर टाइम आल्यावर मग स्वतःच्या जीवाला कोण नसतंय कोणाचं. आहे का नाही भाऊजी. भाऊजीचं पण माझ्यावानीच आहे. तर सगळ्यांनी सकाळी झाडं लावली होती. बघू पावसाळ्यात आली तर आली. काय फनगड्या लावल्या त्या चिटकताय का हे. आणि रोज पाऊस चालू झाला. झाडाला तेवढं अतुल मामा झाडाला तेवढं बरं का. काय राहिलं पाणी पाणी. आता काय पावसाळ्याची गरज नाही म्हणा. पाऊस संपल्यावर तर असंच लावली ती कडाने. बघू आता महागाने
मी आता डायरेक्ट तिकडं काम झालं का मी तिकडे डायरेक्ट भटीवर जाणार आहे बघा. इकडं गावाकडे येणार नाही. तर आता मी किती बघा अगं यावं लागेल गावाकड. जातीचा दाखला कोण काढायचंय? पसारा घेऊन म्हणते होता. हा 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 पसारा घेऊन माझं पण त्याचं नियोजन आहे. आता पसारा घेऊन तर आता यायचं नाही. तर मला तिकडं जावं लागेल दिवाळी. आणि मी इकडे डायरेक्ट एप्रिल मे मध्ये येणार. एप्रिल मध्ये आपला सीझन संपतोय. मे मध्ये तिकडे येणार. तर तेव्हा भाऊजी झाड येतील चांगली भाऊजीला टेन्शन. हा का भाऊजीनं गाडीला शीट टाकलं, टायर टाकले. एवढं ती ही तेवढं का नाही नट बोल्टानं काढून टाका. त्यानं शो घालवला आता ती सगळं. काढून ठेव. ये लंगी पाना बसतो त्याला. जेसीबीची कामं करते ती का ना जेसीबीची ती ये लंगी पाना गॅरेज मध्ये असतो की ती काढून ठेवा. नाही ह्याच्यात पाणी गेलं की पंच खराब केली. काय आधीच त्यांना लय खर्च केलाय. ह्यांना काय आहे नीट. तर ते काय गॅसची टाकी आपण इथनं रिकाम नेली. तर त्या मॅडमला आपण म्हणलं होतं की मला गॅस बीस काय नाही बरं का. माझी जरा परिस्थिती जरा आणि माझी तर काय माझी बी तुझ्यासारखीच चव आहे बाई. पण तुम्हाला हाय तात्पुरता तर 1-2-8 दिवस तर जाईल की. मला काय सगळं संपलंय तिथं. मग ते म्हणल्या आल्याला तुम्हाला भरून देते गॅस. तर असे सहकार्य करणारी माणसं पण भेटावी. आणि नवीन कामाला सुरुवात आता करायची. बाहेरची माणसं पण आपल्याला सहकार्य करते ते. तर कालची साडी घातली तुम्ही म्हणताला अजून म्हणजे धुवून वाळवून परत तीच घातली. धुवून वाळवून परत तीच घातली. होक लेकर आपले जणू काय लग्नाला चालले ते. चला जाऊ का मग. अतुल मामा भाऊजी घरावर ध्यान ठेवा. चिपलेचं ध्यान नाही तर बरं. काय द्यावा घर ना सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यात भाऊजी. ते अतुल मामा म्या किती जरी चोर मोठा आला ना तरी का नाही कॅमेरे बंद होत्यात. मग कॅमेरे नाही सौर ऊर्जाचा कॅमेरा बसवल्यात म्या. पावसाळ्यात आता नाही चलत टीव्ही. हा चलत कसं नाही तर कपडे घालायचे. मला वाटत होतं मांडणी घ्यावा एखादे कपडे शिवायची मशीन घ्यावे. नका बघा खरं आता कपडे शिवायची मशीन आधी आपल्या तर ठिकाण चांगला लावत्या. खोली परवा बदलायची वाटतं खोली. तर तात्पुरतं त्या म्हणल्या तुम्हाला तिथे मी ऍडजस्ट करून महिनाभर तिथनं परत हे करते. जाऊ द्या नाही का नाही भाऊ तिथंच गेल्यावर आता काय पुढं काय होतंय काय नाही. तर चला आता बाय. कॅरेट तुझं आहे? कॅरेट तुझं आहे का ते? हा का मला वाटलं बरं झालं म्हणलं वांग बटाट कांदा ठेवायला होईल. होतं पण भटीवर ठेवलं. आणि त्या पोरापाशी जावा की पुढं कोणीतरी का आम्ही जाऊ पोरापाशी बसायला. मला नाही माहिती ते गोवा खाऊन पिचकार ती काय सुपारीचं खातं का. नवरा माझा ते चाललंय पुढे बसायला. तर चला आता बाय. काय तिथं गेल्यावर थांबवते मी. बिराड तर आपलं इथलं टेम्पो तर हालू दे की पूर्ण होत. बसू का मग. बस बस दादा कर चालू. छत्री होते आपल्याकडे छत्री नाही घेतली. टाटा बिटा करा की काय. बायला घेऊन जावा की लय या बाईला थांबा ही बाई राहिली की. चला की ताय चला लवकर मग. अयो ऊन तर की लय लागतंय. लागू द्या कार्प घ्या. तर चला आता आम्ही निघालोय बघा. सगळ्यांना काळजी लागली यार आधी राहील गाव आहे गाव ही जरा थांबा. बाया काहीच ना चव दाखवली आमच्या तर लेकरांनी. खाली बसा. काय डोकं पण नाही हे केलं नाही विचारलं ना.
विचारलंय का परवा त्याची इने आहे नाही मी त्याच्या इथं शॅम्पू लावून आंघोळ केलेली खाली बघा खाली माणसं हसून हसते, खाली बघायचं खाली बसा. जरा गडबड हम्म. गावाच्या बाहेर निघल्या मग कसं पण नाचायचं. तर घामाने बाया आमच्या नवऱ्याचं तर काय दोघांची एक रस असल्यामुळे तसं होत असेल आहे का नाही बिराट घेऊन. आणि आमचं काय आहे हा? आमचं काय स्वयंपाक असेल का रस काय माहिती आता तुमचे कसले आहेत. दाखवा आता आपलं गाव हा हो का येत आमचं गाव चालू गाव सोडून जाऊ का सौदा बापू बाय बाय करतात या. बरं झाली बाई लय माणसं नव्हते मला तर लाजच वाटत होते आवाज ज्या काय म्हणते की कर्म कर्म आपल्या नशिबाला आलंय बघायचं भोगायचं ते बघून जावंच लागतं या. त्याशिवाय काय गेलं जन्मी काय तर पाप केलं असेल त्यामुळे ह्या जन्मात असं आहे व आपल्याला फेड हातपाय असून हातपाय असून गावगाव हिंडायचं. काय ना छोटकीच्या बापाला माहिती आहे बा. बघा आमच्या नवऱ्यानंतर बुरकाच घेतलाय. कोण लागतंय? काय म्हणला छोटकीच्या बापाला माहिती आहे म्हणलं पेन्सिल जाऊन डायरेक्ट घेऊन जाईल म्हणून त्यांना म्हणलं बसा पुढं मग काय पेट्रोल टाकाय झालं नाही असेल की बरोबर म्हणायचं, तिथे गेल्यावर सगळं भाडं तुला. जागेवर गेले होते काय माहित आता कसं का आमची बाळवणी बघा तर बाई आमचं गाव पण काय नाही त्या गावात इतकं दिसाय फक्त त्याच नाही. जत्रेला काय माहिती आपल्याला येणं होत आहे का नाही कामाच्या येणं. हा कामाशी ह्यानं नाही मग लय बसून खाल्लं तू तुझ्या जीवावर. मी काय लय केलं जेव्हा मुलावर आलतो तुझ्या मी. बघा आता तसं काय काम नाही नाही काम नाही काम नाही किती बोलत होती. किती वहिनी एक शब्द तरी म्हणली का काय. हा. हा. वहिनी काहीच बोलत नव्हत्या का. आता गाण्याचा बैल दररोज कामाला. हा अरे बापरे ते गल्ला कुठे आपला मोठा डबा गल्ल्याचा. घरी ठेवून आली. बस आपण आता पैसे कमवाय चालले म्हणलं पैशाचा घालात घ्यायचा. घर दिसते. घर दिसतंय का तो का आमचा शेत दिसतंय बघा. जागा लाल झाड ते इतका फोकस माझ्या घरावर यायचा वहिनी. आता लागत नाही ऊन. आता झालं. तुम्हाला लागत नाही पण मला लागतं. बाहेर जाताना पण कसलं लागतंय तर चला आता भेटू कुठला कारखाना सांगा मला कुठचा आहे ती. त्यामुळे तुम्हाला कारखाना तेवढा दाखवते. आमचा गावातला कारखाना आहे. जागा एक कारखाना एक कारखाना ज्या वेळेस एक कारखाना चालू होता का नाही त्यावेळेस आमच्या गावातलं